आता तुम्हाला मी मगाशी जे सांगितलं की ह्या शून्यापासून 180 पर्यंत असं हे कोनमापक असतं. म्हणून जर 179 चा कोन असला तरी तो काय होईल, विशाल कोन होईल. पण 180 असेल तर त्याला काय म्हणतात, म्हणजेच ही जी सरळ रेष आहे FAB, ही जी सरळ रेष आहे FAB, हा कोन परत आपण उलटा मोजला इथून, हा कोन आपण इथून परत उलटा मोजला, हा 180 अंशाचा आहे. कुठून, इकडून मोजला, उजवीकडून डावीकडे मोजला, उलटा मोजला, तो किती होता, 180 अंशाचा कोन होता. झाला आहे इथे 180 अंशाचा कोन, म्हणजे ही सरळ रेष झाली FAB. म्हणून कोन FAB. आता याच्यामध्ये तुम्हाला कोन दिसतोय का कुठे, नाही, ती सरळ रेषा आहे. सरळ रेषा आहे 180 अंशाची काय असते, सरळ रेषा असते, म्हणून त्याला सरळ कोन असं म्हणतात. सरळ कोन. म्हणजेच याला कुठे मध्ये तुम्हाला कोन दिसला का असा वळलेला, नाही, म्हणजेच याला म्हणतात शून्य अंश कोन. सरळ कोनालाच काय म्हणतात, शून्य अंश कोन. इथे तुम्हाला कुठे वाकलं का, ते कुठेच वाकलेलं नाही आहे, सरळच्या सरळ आहे, म्हणून त्याला सरळ कोन किंवा शून्य अंश कोन म्हणतात. तो असतो 180 अंश. 180 अंशाचा जो असतो तो शून्य कोन किंवा सरळ कोन असतो. आता तुम्हाला इथपर्यंत तर समजलं, म्हणजे रेषेच्या वरच्या बाजूचं काय आहे ते समजलं तुम्हाला. या FAB या रेषा, आपण आधी AB रेषेपासून सुरुवात केली. सुरुवातीला काटकोन काढला 90 अंशाचा, मग काढला लघुकोन 40 अंशाचा, मग काढला विशाल कोन 130 अंशाचा, आणि मग तिथे रेष आहे, ती रेषच 180 अंशाची आहे. म्हणून आपण काटकोन, लघुकोन, विशाल कोन आणि सरळ कोन असे 4 कोन काढले. हे 4 कोन आपल्याला आता, सरळ कोन म्हणजे काय, तर सरळ रेषा. सरळ रेषा म्हणजे 180 अंश, 180 अंशाची कुठेही न वाकलेली असल्यामुळे त्याला शून्य अंशाचा कोन म्हणतात. म्हणून हा झाला सरळ कोन. आता रेषेच्या उलट्या बाजूला आपण गेलो तर काय होईल ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता हे मी पुसणार आहे, हे पुसलं तरी तुम्ही हे लक्षात ठेवा, आणि तुम्हाला जर आठवत नसेल तर पुन्हा प्लेबॅक करा आणि रिवाइंड करून परत बघा. ठीक आहे, आता मी हे पुसतोय, आता मी हे पुसतोय. तुम्हाला काटकोन, लघुकोन, विशाल कोन आणि सरळ कोन हे कोन समजले का, हो समजले. आता आपण हे पुसलं, आता तुम्हाला समजलं. तुम्हाला जर मी विचारलं आत्ता, काटकोन किती अंशाचा असतो, 90 अंशाचा. लघुकोन किती अंशाचा असतो, 0 पासून 90 अंशापर्यंत किती लहान. विशाल कोन किती अंशाचा असतो, 90 पासून 180 पर्यंत किती अंशाचा. आणि सरळ कोन कोणता असतो किंवा शून्य कोन कोणता असतो, 180 अंशाची सरळ रेष. आता पुन्हा आपण जर असं म्हटलं की हा एक बिंदू आहे, हा A बिंदू आहे. आता ह्या बिंदूवरून आपण पाहिलं की सरळ रेषा जर काढली तर 180 अंशाचा कोन होतो. आपण ही वाढवून घेऊ, चला. हा 180 अंशाचा कोन झाला. कोणता, 180 अंश. हा 180 अंशाचा कोन झाला. बरोबर आहे, अगदी तुमचं बरोबर चाललेलं आहे. तुम्हाला येत आहे ते समजतंय, ते बरोबर समजतंय. 180 अंशाचा कोन झालेला आहे, बरोबर आहे. याचाच अर्थ याची जी दुसरी बाजू आहे अशीच आरशासारखी, ती पण 180 अंश आहे. म्हणजे ही दुसरी बाजू जी आहे ती पण 180 अंश आहे. म्हणून या A बिंदूच्या भोवताली जे एकूण कोन होतात, म्हणजेच कुठल्याही एका बिंदूच्या भोवती, कोणत्याही एका बिंदूच्या भोवती जे काही कुठले कोन होतात त्या सगळ्या कोनांना
तर कोणांची बेरीज असते 180 अंश. बिंदूच्या भोवती किती असतात? 180 अंश. बिंदूच्या भोवतीचे सगळे कोण असतात ते 180 अंश असतात. आता आपण काय बघितलं की सरळ कोन बघितला. सरळ कोनानंतर कोणी जर तुम्हाला, आपण कोन मापकांनीच काढूया. आता मी काय केलंय, कोन मापक उलटा धरलाय आणि असा एक कोन काढून दिला तुम्हाला. आपण ह्या दिशेने मोजतो आहोत. लक्षात घ्या, आपण कोणत्या दिशेने मोजतो आहोत? अशा दिशेने मोजतोय. म्हणजे हा कोन कुठे होईल लक्षात आलं का तुमच्या? आता बघा, ही रेषा आपली अशी आहे. आता हा जो कोन आहे हा असा कोन मोजायचा आहे आपल्याला. आता इथे आपण नाव दिलं, हा इथे आपला ए आहेच मगाचा, इथे आपण सी नाव दिलं. तर BAC असं म्हटलं तर काय होईल? हा कोन होईल तयार, नाही का? BAC असं म्हटलं तर हा कोन तयार होईल. परंतु आपण मोजतोय ह्या बाजूनी, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनी. आणि हा कोन समजा इथे 180 आहे आणि हा कोन आहे 240 अंशांचा. हा कोन आहे 240 अंशांचा. म्हणून या 240 अंशांच्या कोनाला प्रविशाल कोन असं म्हणतात. प्रविशाल कोन. हा प्रविशाल कोन कसा असतो? कसा असतो तुम्हाला समजलं का आता? 180 पेक्षा मोठा, 180 पेक्षा मोठा अंशापेक्षा मोठा. प्रविशाल कोन. एकशे 80 अंशापेक्षा मोठा प्रविशाल कोन. आणि आता हीच रेष जर अशी करून ह्याच्यापर्यंत आणली, म्हणजे हा जो कोन आहे आपण असा फिरवून आणला, असा फिरवून आणला, हा इथपर्यंत आणला, तर तो 360 अंशांचा, 360 अंशाचा पूर्ण कोन. म्हणजे ही आपण रेषा नाही काढली, समजा आपण ही रेषा पुसून टाकली, ही अशीच फिरवत 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 नेली. हा ए, ही रेषा अशीच फिरवत नेली इकडे आणि इथे आणली सी. या रेषेवर परत अशी जोडून ठेवली, याच रेषेवर हीच रेषा परत जोडून ठेवली अशी सी. तर तो झाला पूर्ण कोन, म्हणजे 360 अंशांचा कोन. म्हणजेच एका बिंदूच्या भोवती 0 अंशापासून 90, 90 अंशापासून 180, 180 पासून सरळ फिरत 360 अंशापर्यंत असं जर पूर्ण एक चक्र पूर्ण केलं तर तो 360 अंशाचा कोन होतो. म्हणजे आता तुम्हाला काय शोधायचं आहे, काय उत्तरं द्यायची आहेत? तुम्हाला उत्तरं अशी द्यायची आहेत की सरळ कोन कशाला म्हणतात? 180 अंशाला सरळ कोन असं म्हणतात. लघुकोन कशाला म्हणतात? 90 अंशापेक्षा कमी कोनाला लघुकोन म्हणतात. काटकोन कशाला म्हणतात? 90 अंशाच्या कोनाला काटकोन असं म्हणतात. विशाल कोन कशाला म्हणतात? 90 अंशापासून 180 अंशापर्यंतच्या कोनाला विशाल कोन असं म्हणतात. प्रविशाल कोन कशाला म्हणतात? 180 अंशापेक्षा मोठ्या कोनाला प्रविशाल कोन असं म्हणतात. आणि पूर्ण कोन कशाला म्हणतात? 360 अंशाच्या कोनाला पूर्ण कोन असं म्हणतात. तेव्हा हे सगळे कोन लक्षात ठेवा. या कोनांवरनं पुढे तुम्हाला वेगवेगळी गणितं सोडवायची आहेत. असे हे सगळे कोन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत.
एका बिंदूच्या भोवती, लक्षात ठेवा, एका बिंदूच्या भोवती होणारे सगळे कोन हे किती अंशाचे असतात? 360 अंशाचे असतात. आपण सरळ असा हा कोनमापक ठेवू, ही अशी रेष मारू आणि हा इथे बिंदू आला याचा, हा एक बिंदू, हे झालं 180 अंश. आणि याच बिंदूच्या भोवती पुन्हा आपण असं एक पूर्ण केलं समजा असं, तर किती झाली? हे याच बाजूनी केलं उलटं तर ते पण होतं 180 अंश. 180 आणि 180 याची बेरीज 360 होते. म्हणून एका बिंदूच्या भोवतालच्या सगळ्या कोनांची बेरीज ही 360 अंश असते. एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढल्या भागामध्ये आपण आणखी कोनांबद्दलची बाकीची माहिती घेऊ. तोपर्यंत शुभेच्छा.